नमस्कार. आपण पाहत आहात विदर्भ नाव न्यूज. बुलढाणा अर्बन बँकेबाबत सोशल मीडियावर पसरवण्यात येणाऱ्या अफवांवर बँक प्रशासनाने ठाम शब्दात खुलासा केला आहे. काही समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक अफवा पसरवून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं जात असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. या संदर्भात बोलताना बँकेचे संचालक राधेश्याम चांडक यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की बुलढाणा अर्बन बँकेत ठेवीदारांचा 1 रुपयाही धोक्यात नाही. बँकेची आर्थिक स्थिती पूर्णतः भक्कम असून कोणताही धोका नसताना अफवांच्या भरात येऊन घाबरण्याचं कारण नाही, असंही त्यांनी आवाहन केलं आहे. संत गजानन महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ आणि सैलानी बाबा यांच्या पवित्र भूमीत उभी राहिलेली ही संस्था वर्षानुवर्ष विश्वासार्ह सेवा देत असून आजही हजारो खातेदारांचा तिच्यावर अढळ विश्वास आहे. नागरिकांनी केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा. सोशल मीडियावरील अपप्रचाराकडे दुर्लक्ष करावं. नमस्कार. मी राधेश्याम चांडक, संस्थापक बुलढाणा अर्बन. गेल्या 2 दिवसापासून मराठवाड्यातील काही शाखांवर सोनं तारण कर्ज सोडवण्यासाठी काही सभासद गर्दी करत आहेत. या लोकांना काही आमच्या हितचिंतकांनी असे समजावून सांगितले की बुलढाणा अर्बनमध्ये आपले सोने 70,000 रुपये तोळ्याने ठेवलेले आहे व सध्या सोन्याचा भाव 1.5 लाख रुपये तोळा आहे. बुलढाणामध्ये तुमचं सगळं सोनं विकणार आहे, त्यामुळे तुमचं सोनं तुम्ही सोडून घ्या. आणि त्या ग्रामीण भागातील ऊसतोड कामगारांना यावरती विश्वास बसला व कर्नाटकमधील एका कारखान्यावरून त्यांना पूर्ण वाहनाची व्यवस्था करून दिली की तुम्ही आपापल्या गावात जा, तुमच्या नातेवाईकांना सांगा की बुलढाण्यामधलं सोनं सोडून घ्या. मराठवाड्यामध्ये प्रत्येक शाखेवर जितकं डिपॉझिट आहे त्यापेक्षा डबल गोल्ड लोन आहे. म्हणजे आमचे स्वतःचेच त्या ठिकाणी जवळपास 400 कोटी रुपये अटकलेले आहेत. त्यामुळे कोणीही डिस्टर्ब होण्याचं कारण नाही, कारण की आम्ही आपलं संस्था इतकी मोठी आहे की ना आम्ही आपलं सोनं विकणार आहे आणि काहीच नाही. आपण ते तारण ठेवलेलं सोनं आहे, आपण केव्हाही नेऊ शकता. संस्थेची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम आहे. आज 4,000 कोटीची कॅश लिक्विडिटी आपल्याकडे आहे. 3,000 रुपयाचं मालमत्ता संस्थेची आहे. 1,500 कोटी रुपयाचं वेअरहाऊस लोन आहे आपल्याकडे. आणि बाकी कर्ज आपलं 100% सुरक्षित कर्ज आहे. आणि बुलढाणा अर्बनचा NPA फक्त 2% आहे. त्यामुळे सभासदांनी विनाकारण घाई करून अशा प्रकार करू नये. त्यामध्ये आपले नुकसान होईल, संस्थेचे नुकसान होईल. माझी सगळ्यांना एकदा कळकळीची विनंती आहे की आपण सगळ्याच गोष्टीचा गंभीर विचार करावा, बुलढाण्यामध्ये आर्थिक स्थिती बघावी आणि नंतरच काय तो योग्य निर्णय घ्यावा. धन्यवाद. आणि कोणताही आर्थिक निर्णय घाईत घेऊ नये, असं स्पष्ट आवाहन बँक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. विदर्भ नाव न्यूजसाठी रमीज राजा, बुलढाणा.